नाही, मी जास्त काही बोलणार नाही। मला पण एकच माहिती आहे, माझ्या विभागाचा विकास आणि ते विकासाचा शब्द मला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। मी माझ्या जनतेच्या विकासासाठी हे पाऊल उचललेलं आहे। वाटतं येणाऱ्या काळात तुमची कुठे गळचेपी होत होती का, कामं होत नव्हती त्या अनुषंगाने सर्वच नागरिक त्या ठिकाणचे कुठे त्रस्त होते, त्यामुळे आता हे पाऊल उचलावं लागलं। नाही, विभागाचे कामं बरेचसे कामं पेंडिंग आहेत। लोकांना आपण शब्द दिलेला असतो आणि शब्दाला दिल्यानंतर जागणं काम आपलं लोकप्रतिनिधी असतं आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम आपण नाही जर केलं तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो। त्यामुळे मी जे शब्द लोकांना दिले कामासंदर्भामध्ये ते पूर्ण करायचं काम मी बरेच कामं केलेत, पण जे उर्वरित काम आहेत ते मी जरूर नक्कीच साहेबांच्या आदेशानुसार करणार। उद्धव ठाकरे साहेबांशी बोलणं झालं होतं, तुमचं अधिकाऱ्यांशी बोलणं, वरिष्ठांशी का बोलणं झालं होतं, या संदर्भात काम नाही, संदर्भित मेसेज दिलाय मी पक्षाला। काळा फासल्या जसं जसं उत्तर मिळेल मी काय कोणी काय करत तसं असतं। माझा अजेंडा एकच आहे, विकास। विभागाचं कामं झाले पाहिजे, माझ्या SRA कामं झाले, विभागातील माझ्या संक्रमणशील लोकांची कामं झाले पाहिजे, LIG MIG कामं झाले पाहिजे, एकंदरीत माझा विभागाचा विकास झाला पाहिजे ह्या उद्देशाने मी आज साहेबांनी कौतुक केलेलं आहे तुमचं पूर्ण विकासाचा अभ्यासू नगरसेवक या ठिकाणी निवडला गेला। आता साहेबांनी बोलल्यानंतर मी काय बोलणार। मी तुम्ही बघितलं असेल माझ्या बोलण्यामध्ये माझे जे प्रश्न होते, विभागाचे विकासाचे प्रश्न होते, ते मी नक्कीच अभ्यास करून जे 3.5 एक टर्म पूर्ण केली त्या टर्ममध्ये जे पेंडिंग काम आहेत, जे महाराष्ट्र शासनाशी निगडीत आहेत आणि जे पालकमंत्री म्हणून आहेत आणि जे नगरविकास आहेत आणि म्हाडा म्हणून हे सर्व प्रश्न साहेबांच्या अंडर येतात। मी माझ्या जनतेचा विकास करण्यासंदर्भामध्ये जो अभ्यास केलाय तो अभ्यास पूर्ण मार्गी लागेल, मला नक्की विश्वास आहे। नाही, असं काही नाही, असं काही नाही, असं 500 पेक्षा अधिक